अर्पिताला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आजी तिला 5 संधी देणार आहे. अगं 5 म्हणजे 5 परीक्षा घेणार आहे. आजी अर्पिताच्या 5 परीक्षा म्हणजे कळतंय का तुला? समीरची आई, काही झालं तरी अर्पिता या 5 परीक्षा पास करता कामा नये. अगं वेडे, 5 कुठे? मी त्या अर्पिताला पहिल्याच परीक्षेत आपटी खायला लावते की नाही. मग अर्पिता स्वतःहून हे घर सोडून जाणार. कारण आमच्या घरात आणि अख्ख्या भावकीत आजीचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. जर का आजीनेच अर्पिताला सून म्हणून स्वीकारलं नाही, तर समीर काय करणार आहे? समीरला सुद्धा होच म्हणावं लागणार. आणि मला तर वाटतं अर्पिता आहे ना, स्वतः लाज वाटून हे घर सोडून निघून जाणार. त्यासाठीच तर मी अख्ख्या भावकीला बोलवून घेतलंय. जे काय होईल ते त्यांच्या समोर होऊन जाऊ दे बाबा. ग्रेट समीरची, यावेळेस एकदम परफेक्ट प्लॅन केलाय तुम्ही. प्रसाद, चौधरी काका. हा, आला आला. प्रसाद, छान वाटलं तुमच्याकडे पूजा झाली ते. म्हणजे जे काही घडलं ना त्याच्यानंतर पूजा व्हायलाच पाहिजे होती. आता वास्तू पुरुषाची सदैव कृपा राहील तुमच्या घरावर. हो काका, आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद तर आहेतच. तुम्ही समीरना काम दिलत म्हणून हे सगळं शक्य झालं. नाही नाही, असं काही नाही. उलट तुमच्या दोघांमुळे मला मदत झाली. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो, एक काम होतं तुमच्याकडे. हा बोला ना. आमच्या घरातनं भिंतीच्या लिकेजचं काम निघालंय. उद्यापासून रिपेअरिंग सुरू करतोय. तर घरातला कम्प्युटर ना तो धुळीमुळे खराब होऊन जाईल. त्या समोरच्या कामाच्या खोलीत 2 दिवस ठेवला तर बरं होईल. अहो मग त्यात विचारायचं काय, ठेवा की, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्हाला तिकडे काम करायचं असेल ना तर तुम्ही कामही करू शकता. चालेल चालेल. समीर, बरं झालं तुम्ही बाहेर आलात. अहो मला आतमध्ये बोलताच येत नव्हतं तुमच्याशी. काय सगळं काय करणार आहोत आपण? त्या आजींना बघितलं तरी मला घाम फुटतो. आणि त्यांच्या त्या परीक्षा खूप अवघड असतील का? मला नाही जमलं तर, म्हणजे मी पास नाही झाले तर मग मला घरातून कायमचं बाहेर. नाही नाही, तुम्ही शांत व्हा आधी. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे सगळे निगेटिव्ह विचार आहेत ना मनातून काढून टाका. काही असं होणार नाही. अर्पिता मॅडम, हातातून निसटून जाणारं घर तुम्ही वाचवलंय. आणि आता असे हातपाय गाळताय का तुम्ही? हा स्वभाव नाहीये तुमचा. फायटर आहात तुम्ही. मला माहिती, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून काढू शकता. आणि मी आहे ना तुमच्या सोबत. नवरा म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. त्यामुळे जे काही आपल्या समोर येईल ना त्या सगळ्याला आपण ताकदीनिशी सामोरं जाऊया. मी आहे तुमच्या सोबत. सम्या, सम्या, तुझ्यासाठी हळू, अगं मोडशील मला. हळू लागलं का? घाई घाईत आलं म्हणून झालं ना असं. लागलं नाही ना? नाही, तुझ्यासाठी काहीतरी मी स्पेशल आणलंय. काय आणलं स्पेशल? तुझी एकदम आवडती गोष्ट आहे. काय? गेस कर ना. गेस वगैरे मी काय नाही. हे असं देणार आहेस का समीरना? जरा बाजूला. पॉइंट बरोबर आहे. डबा कसा उघडणार ना? तुझ्यासाठी मी काय काय आहे काय त्यात? थांब 1 मिनिट थांब. तुझा आहे ना उत्साह माहितीला ओव्हरटेक करतो. थांबतोस का जरा 1 मिनिट? ते बघ. बधिरे काय ग? शिंग येतील ना आता? शिंग नको. आता नाही येणार. तुझ्यासाठी मी चुलीवरची खव्याची बर्फी आणलीये. मिट्टू, क्या बात है. किती दिवसांनी खातो मी बर्फी. अहो नाही, मी हात धुवून येतो ना. अहो मी खरंच हात धुवून येतो. जेवेन मी हाताने. काल गोडाऊन मध्ये मी भरवत होते तर मला लगेच बोलले मी खाते माझ्या हाताने. आता काय हात फिरायला गेलेत? एक नंबर.
नाही नको, आज जेवण तयार आहे. मी बर्फी खाल्ली तर मला जेवण नाही जाणार. मॅडम तुम्ही पण चला आतमध्ये. नैवेद्यासाठी शिरापुरी बनवली आहे. बघा बर्फीवर शिरा गोड लागतोय का ते. अशी काय तुझी बायको क्रॅकपॉट आहे का जरा? ए तू क्रॅकपॉट, तू क्रॅकपॉट, तू क्रॅकपॉट, मग तू रिकामा पॉट. तू भरलेला पॉट. मी भरलेला तर एवढ्यासाठी तू यूज एवढा भरला जगातला मी मोठा बर्फी आहे. परत घेऊन. तुमचं झालं असेल तर या जेवायला. सावकाश, पाणी प्या. थँक्यू. खा ना, तुम्ही ऑकवर्ड नका हो. तुमची मैत्रीण बसली असती इथे समोर तुमच्या, तर तुम्ही बिनधास्त खाल्ला असता ना. हवं तर थोड्या वेळासाठी मला तुमची मैत्रीण समजा, पण खाऊन घ्या. आता तुमच्या मनात जे काही चालू आहे ना, प्लीज मोकळेपणाने सांगा. त्याच्याशिवाय तुम्ही या सगळ्यातून बाहेर नाही पडणार. तुमच्या आयुष्यात अशी कोणीतरी व्यक्ती असेल ना, जिच्याशी तुम्ही मनातलं सगळं बोलत असाल, अगदी निरर्थक सुद्धा. हवं तर माझ्याशी बोला तुम्ही, मी नाही जज करणार. आता बघा ना, मी तर तुम्हाला तुमचं नाव पण नाही विचारलं, तरी पण काही योगायोगे आपली भेट पण घडली. मी खूप बोलतेय ना, तुम्ही रिलॅक्स व्हा. तुम्ही खाऊन घ्या, मी नाही काय बोलत. माणसाच्या हातात नोकरी नसली, पैसा नसला, त्याला कोणी किंमत देत नाही. अगदी त्याच्या घरातले सुद्धा. सगळं व्यवस्थित चालू होतं माझं. गव्हर्नमेंट ऑफिसर होतो मी. छान चालू होतं सगळं, आणि एक दिवस नोकरी गेली माझ्या हातातनं. माझी काही चूक नसताना, आणि मी शून्यावर आलो. हे बघत, तुम्ही हताश नका हो. अशा घटना घडत असतात. अहो नाही नाही, हे बघा, मी माझ्या मनातलं तुम्हाला पैसे द्या म्हणून सांगितले. ऐका, नाही, मला पैसे. ऐका, हे पैसे मी तुम्हाला उधार देते असं समजा. तुम्ही आत्ता ज्या चुकीच्या वाटेवरून चालला आहात ना, तिथून परत येण्यासाठी मी हे पैसे देते तुम्हाला. यानंतर आपण भेटू ना भेटू माहित नाही. जेव्हा भेटेन ना, तेव्हा तुमचं मला सगळं छान झालेलं बघायचंय. तेवढ्यासाठी हे पैसे वापरा, आणि तेव्हा घेईल ना मी मैत्रिणीसारखे अगदी हक्काने हे पैसे परत घेईल. प्लीज या पैशाचं ओझं नका वाटून घ्या. ऑल द बेस्ट. मॅडम ऐका ना, हे पैसे. सॉरी, मला माहिती आहे उशीर झालाय. मी लगेच जेवायला वाढते. हं. थांब, अशी पुढे ये.
तुला मी म्हटलं होतं की मी तुझ्या 5 परीक्षा घेणार आहे. उद्या त्यातली पहिली परीक्षा आहे. समजलं? थांब. तुला वाटत असेल 5 परीक्षा का? तर 5 तत्वांना आपल्या परंपरेत मोठं स्थान आहे. पंचमहाभूतांपासून पंचप्राणांपर्यंत. अगदी मुलीच्या मंगळसूत्रामध्ये सुद्धा 5 मुहूर्तमणी असतात. या 5 मण्यांचे 5 अर्थ आपण श्रद्धा, जबाबदारी, विश्वास, प्रसंगावधान आणि सोबत असेही काढू शकतो. संसाराचे हेच आधारस्तंभ असतात ना. मग सुनेकडे तर ते हवेतच. तेव्हा या 5 गोष्टी तुझ्यापाशी आहेत का नाहीत हे पारखणाऱ्या 5 परीक्षा असणार आहेत. यातलं पहिलं मूल्य आहे श्रद्धा. देशमानेंचं कुळ हे अत्यंत सश्रद्ध आहे. वर्षभरात अनेक कुळाचार आपण करत असतो. ज्या ज्या कुटुंबांनी हे कुळाचार पाळले त्यांचा उत्कर्ष झाला आणि ज्यांनी ते टाळले असो. तर सगळ्यात आधी एका चांगल्या सुनेला आपलं घर आणि कुळ समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे तुझी पहिली परीक्षा आहे अखंड कुलवृत्तांत वाचन. शेळक्यांचे 30 डबे ना? नाही 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 बाबा 29 आहेत. एक दिवस घेतला नव्हता त्यांनी. अच्छा. साठ्यांचे 30. हो, पण जोशीने 2 वेळेला ते साबुदाणा खिचडी मागवली होती ना? हो. नाही चालाय ना तो अजून? मला वाटतंय अजून त्याची वाट बघण्यात आता अर्थ नाहीये. पाणी डोक्यावरून गेले. मला नचिकेतची काळजी वाटते. त्याच्याशी धड काही कॉन्टॅक्टही होत नाहीये. आपण सरळ पोलिसात कंप्लेंट कर. मगाशी चालाय तो घरी. आणि तुम्ही मला कळवलंही नाही. का कळवायचं? परत त्याच्या थोबाडीत मारायला? द्या तुम्ही मलाच गिल्ट द्या. निक्की अगं तू तरी कळवायचं मला. त्याला काही विचारलं का? कुठे होता तो? काही बोलणं झालं का? वहिनी तुझा फोन लागत नव्हता आणि आता आलाय ना तो. शांत राहा तुझं. अगं पण रात्रभर तो कुठे होता? काही सांगितलं का त्याने? माझा जीव इथे टांगणीला लागला होता. त्यांनी कोणाला काहीच सांगितलं नाहीये. रादर कोणाशी काही न बोलता थेट रूम मध्ये निघून गेलाय आणि दार बंद केलंय. आम्ही खूप हाका मारल्या पण छान. नाही म्हणजे तो बेजबाबदार वागणार पण आपण त्याला काहीही विचारायचं नाही. ढोसून तर आलाच असेल तो.
मिठू हा हा धराची. हा देशमाने घराण्याचा कुलवृत्तांत आहे. कुलवृत्तांत म्हणजे काय असतं तर त्या कुळाचा मूळ पुरुष, देव, कुळाचार, घराण्याची सुरुवात, विस्तार, मिळालेले वर आणि शाप, उदरनिर्वाहाची कौशल्य अशी सगळी माहिती या कुलवृत्तांतात असते. असंख्य पारंब्याचा वटवृक्ष असावा तसा विस्तार पावत गेलेल्या कुळाची सगळी माहिती यात असते. हा वाचलास ना की आपल्या कुळाशी नीट ओळख होईल तुझी. देशमाने म्हणजे कोण आणि कसे आहेत आणि त्यांच्या परंपरा कशा पुढे न्यायच्या हे उमगेल. हा कुलवृत्तांत तुला एका जागी बसून देवासमोर दिवा लावून, अखंड दिवा लावून 24 तासात वाचायचा आहे. या 24 तासात तुला बैठक सोडता येणार नाही आणि समोरचा दिवा शांत होऊन चालणार नाही. पण आजी, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही. अर्पिता, तुझं हे व्रत उद्या सकाळी ब्राह्ममुहूर्तावर सुरू होईल. सगळ्यात आधी उठून तुला गणेश पूजन करायचं आहे. त्यानंतर घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन तुला कुलवृत्तांत वाचनाला सुरुवात करायची आहे. अर्थात आशीर्वाद देणाऱ्या मोठ्यांमध्ये मी येत नाही. मला नमस्कार करण्याचा अधिकार 5ही परीक्षा उत्तीर्ण केल्यास तरच मिळेल, अन्यथा नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट, गणेश पूजन अत्यंत महत्वाचं आहे. 5ही परीक्षांचा आरंभ म्हणून गणेश पूजन करायचं आहे. जर ते झालं नाही तर पुढच्या कुलवृत्तांत वाचनाला काहीही अर्थ राहणार नाही. झेपणार आहे का तुला? नसेल झेपणार तर आत्ताच नाही म्हण. मान्य आहे मला आजी. उत्तम.
परीक्षा नीट कळली आहे ना तुला? त्यात आता हिला पास न होऊ द्यायची जबाबदारी आपली. हे काय नवीन नाटक? कुठे होता रात्रभर? नाही प्यालोय मी. सोडली. सोडली? सोडली. खरंच? असा एका रात्रीत काय चमत्कार झाला की तू परत पहिल्यासारखा असा? नको व्हायला होता का चमत्कार? तू काल मला मुस्कटात मारलीस ना, त्याच्यामुळे मला उपरती झाली असं समज. आपल्या नवऱ्याच्या कानाखाली मारल्याशिवाय तो सुधारणारच नाही असं जेव्हा बायकोला वाटतं ना, ते फिलिंग त्या नवऱ्यासाठी खूप त्रास देणारं असतं कल्याणी. आणि काल रात्रभर तो त्रास मला होत होता. नचिकेत, तुला असं बघून ना मला खरंच खूप बरं वाटतंय. कल्याणीने तुझ्यावर हात उचलला ते चुकीचं होतच, पण त्या टोकापर्यंत तूच तिला घेऊन गेलास ना. तुझं वागणं बरोबर नव्हतं बाळा. पण ठीक आहे ना, जे झालं गेलं ते गंगेला मिळालं. तू म्हणतोयस ना तशी तुला उपरती झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. आता पुन्हा पहिल्यासारखं हो आणि जबाबदारी घे. आयुष्यात ना अनंत अडचणी येतात, पण आयुष्यानं वाटतं तितकं कठीण नसतं बाळा. प्रकाशाचा एखादा किरण असतोच. खरंय बाबा तुमचं. आपल्याला मार्ग दाखवणारा प्रकाशाचा एक तरी किरण असतोच. म्हणजे गौरीबद्दल बोलतोय. तिच्या फीवरून हे सगळं घडलं ना, पण आता मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे. डोळे उघडलेत माझे. आता मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. इथून पुढे असं नाही वागणार मी कल्याणी, खरंच. गॉट इट. आजीने सांगितलेला टास्क लक्षात आला माझ्या. हा, पण त्याच्यामध्ये अर्पिताला फेल करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना.
हा टास्क फेल करण्यासाठी आपण एक काम करायचं. बाई बाई तुला सुचलं सुद्धा काय करायचंय बाई काय फास्ट आहे गो, हुशार आहे गो, पोरगी हुशार आहे. समीरचे ओके नाव लिसन. सो आपण टास्कचे 2 भाग करायचे. ओके, पहिल्या भागाची रिस्पॉन्सिबिलिटी समीरची आहे तुमची. ओके, दुसऱ्या भागाची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. ओके ओके गॉट इट. पण मग आता हे सगळं कसं करायचं प्रॉपरली समजावून सांग. अगं म्हणजे आजीने अर्पितासाठी जो काही टास्क दिलाय त्यात अटी घातल्या असतील, त्या अटी मोडायला तिला भाग पाडायचं. सो टास्क फेल. याचा अर्थ अर्पिताची पहिल्याच परीक्षेत दांडी दूर होणार. नीलांबरी